चांदूर रेल्वे पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून सभापती पदावर भाजपातर्फे पळसखेड गणातून सरिता देशमुख तर उपसभापती पदावर आमला विश्वेश्वर गणातून प्रतिभा डांगे यांची निवड झाली आहे। गुहीखेड गणातून शुभांगी अमोल खंडारे व सातेफळ गणातून श्रद्धा बाबाराव वराडे ह्या 4 महिला निवडून आल्या आहेत। आरक्षणानुसार शुभांगी खंडारे वगळता इतर 3 महिला सभापती पदासाठी दावेदार होत्या। अशातच सभापती पदावर सरिता देशमुख तर उपसभापती पदावर प्रतिभा डांगे यांची वर्णी लागली आहे। पंचायत समितीशी संबंधित सगळे काही कामं असतील जे सामान्य नागरिक आहे त्यांच्याशी न्याय होईल व त्यांच्या बाबतीत कुठलाही भेदभाव न करता ही पूर्ण टीम 4ही सदस्यांची आणि विरोधक जे सदस्य निवडून आले आहेत त्यांनाही सोबत घेऊन ही टीम निश्चितपणे आपल्या तालुक्याच्या विकासाचं आणि वैयक्तिक लाभाच्या ज्या काही योजना असतील त्या सर्वसामान्यांपर्यंत आणि जो गरजू आहे खरोखर त्याच्यापर्यंत कुठलाही भेदभाव न करता पोहोचवण्यात यशस्वी ठरतील असा मला विश्वास आहे। मी त्यांच्या भावी आयुष्याकरता व त्यांच्या कारकिर्दीकरता मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। निवडणूक अध्यासन अधिकारी म्हणून तहसीलदार राजेंद्र इंगळे हे उपस्थित होते। विजयी सभापती व उपसभापती यांनी आमदार यांच्या उपस्थितीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात अभिवादन करून फटाक्याची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी विजयी घोषणा केल्या। यावेळी तालुका अध्यक्ष आशुतोष गुल्लाने, रवींद्र उपाध्याय, संदीप सोळके, छोटू देशमुख, अमोल अडसळ, लता बागडे, सचिन लांजेवार, केशव वंजारी यांच्यासह समस्त नागरिक उपस्थित होते। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।